उत्तर कोरियामध्ये सैन्याकडून लष्करी सरावादरम्यान किम जोंग उन मुलीसोबत उपस्थित. किम जोंगनं मुलीसोबत केला रणगाड्यातून प्रवास. इराणचे इस्रायलवरचे हल्ले सुरूच. इराणनं जेरुसलेमवर क्लस्टर बॉम्बनं केला हल्ला. इराणच्या हल्ल्यानंतर जेरुसलेममध्ये वाजवण्यात आले सायरन. इस्रायली सैन्याचा इराणी लष्करी जहाजं आणि कमांड सेंटरवर हल्ला. कॅस्पियन समुद्रातील इराणी नौदल पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती. कुवैतवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला. आमची हवाई संरक्षण यंत्रणा हल्ल्यांचा सामना करतेय. हल्ल्यानंतर कुवैतच्या लष्कराची माहिती. नागरिकांनी सुरक्षा सूचनांचं पालन करावं, कुवैत लष्कराचं आवाहन. अमेरिकेच्या F-35 या लढाऊ विमानावर इराणचा हल्ला. इराणच्या हल्ल्यानंतर लढाऊ विमानाचं आपत्कालीन लँडिंग. अमेरिकेच्या दाव्याला इराणनं दिलं मोठं आव्हान. इराणचे इस्रायलवरचे हल्ले सुरूच. इराणचा इस्रायलवर मोठा हल्ला. इस्रायलवर डागली क्षेपणास्त्र. हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील तणाव अत्यंत धोकादायक वळणावर. इराणमधील लेंगा बंदरावर अमेरिका आणि इस्रायलचे संयुक्त हवाई हल्ले. इराणच्या IRGC नौदलाची अनेक जहाजं नष्ट झाल्याची माहिती. इराणकडून अमेरिका इस्रायलवर ऑपरेशन टू प्रॉमिस 4 अंतर्गत हल्ला. ड्रोन हल्ल्याची 66वी खेप. 5 शक्तिशाली मिसाईलनं हल्ला. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंकडून 3 लक्ष्य जाहीर. इराणला अण्वस्त्रधारी राष्ट्र बनवण्यापासून रोखणं, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचं संकट टाळणं, तर इराणच्या जनतेचं स्वातंत्र्यासाठी युद्ध सुरू. नेतान्याहू यांची माहिती. युद्धाचा राज्यातील साखर कारखान्यांना फटका. वाहतूक बंद असल्यामुळे अनेक टन साखर समुद्रात अडकून. साखर उद्योगांना सरकारनं 500 रुपये प्रति टन अनुदान द्यावं. राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची माहिती. सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार. आखाती देशातील युद्धामुळे राज्यात गॅस तुटवडा. धुळे जिल्ह्यातील अनेक गावांनी घेतला गॅसचा वापर बंद करण्याचा निर्णय. बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा हे 3 गावं पुढील 6 महिने LPG सिलेंडरचा वापर करणार नाहीत. गॅस सिलेंडरची संभाव्य टंचाई लक्षात घेता धुळ्यातील 3 ग्रामस्थांनी सिलेंडरचा वापर न करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थ स्वयंपाकासाठी चुलीचा वापर करणार आहेत. पारंपरिक कोळसा आणि गोवऱ्यांचा वापर होणार. इतरांसाठी गॅस सिलेंडर वापर टाळण्याचा निर्णय प्रेरणादायी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.